हाय नमस्कार. तर बघू शकताय आपला राडा आपण काढायला लागलोय. काल आलते मी तिकून. काय मला पण तब्येत ठीक नाही माझी, पण इचू काट्यामुळं म्हणलं लेकरा बाहेर ही असते बानू, त्यामुळं म्हणलं लयच घुशीची बिळण ही निघलेली. म्हणलं चला आपला राडा आवरावं. काम वगैरे झालंय सकाळचं. आता हे राडा आवरायचं म्हणजे पत्र काढल्यात घेतलं ते कूलर हे बाहेर घरातला काढला या. ते काय पत्र काढले तर इथं लावलेलं नव्हतं होय आडूसा, ते काढले तर. आणि मस्त असं आता इकून इथं चूल ही करायची ना, तिथं लईच अडचण होती बोळवंडीत. तिथं बसाय बी येत नाही आणि उठाय बी येत नाही. म्हणलं चला आता म्हणलं हे राडाच काढावं. म्हणलं काम ही झालंय, काय बसू पण वाटत नाही काम केलेल्या माणसांना. आणि हो का आईनं पाठीभर शेण पण आणले, दिसलं का? पाठीभर शेण आणले आईनं. आता मस्त म्हणलं होतं 2 सिमेंटाच्या गोण्या आणावा, म्हणजे 2 आणले असते ना तर त्या नवीन बंगल्यामध्ये आपल्या तिथं पण गॅसपाशी ही झालंय ना लय असं खड्डं पडलेत, म्हणजे सिमेंट कमी असल्यामुळं त्यामुळं. आणि खालचा पायाला सिमेंट जास्त गेलतं ना. 4 पोती आणलेली मी, आणि राहिलेलं 1 पोतं त्यातच ही बाहेरचा वाटा पण लय उकणला या. तिथं बसाय उठाय बाया ही येते ते आपल्या इथं बसायला. सावली असल्यामुळं पिरूला कसला पाला ही फुटलाय, मस्त अशी गार सावली पडती या. त्याच्या खाली खाट टाकला या, आणि मस्तपैकी असं वडील झोपत्या त्याच्यावर बसत्यात. कोणी पण येत्या जात्या रस्ता आहे ना रोडच, त्यामुळं बसतं माणूस, पाणी ही पितं. आणि हो का पाण्यापेक्षा पुण्य काय आहे की नाही. आणि निर्मळ केलं तरच निर्मळ घरामध्ये असते, स्वच्छता केल्यावर, आहे की नाही. म्हणलं स्वच्छता पहिली. आणि मला तर राडा जमतच नाही पहिल्यापासून, आणि घरच्यांना बी नाही जमत, आईला दीक्षाला. म्हणलं चला आता राडाच काढावा, आज पत्र लावून घ्यावं. म्हणलं लईच येड्याने झाले. चुलीला ही अडचण होती, म्हणलं ही जरा थोडंसं असं लांबवावं. म्हणलं जेव्हा त्यांची जागा घर बांधा येईन तेव्हा त्यांना जागा द्यायला येईन. स्वच्छता तर राहते ना जागा, आहे का नाही. आणि पाण्याचं लय अवघड होतं या. इथं पाणी ही साचतंय, मग आता पाण्याला ही जायला इकडं रोड करावा लागेल ना. आणि पाणी साचायला पण जागा नाही हो का. आपल्या घराचं पुढं पाणी असल्यामुळं जरा लय अडचण होती. आणि रोडचं पण खाली उतरतंय पाणी, त्यामुळं लय अडचण होती या. झालं सगळं काम. आता बानूची आंघोळ वगैरे झाली. तिला तेल पनवेलच्या ताईंना मी फोन कालच लावलेला, म्हणलं सांगावं की अशा अडचणीत आहे मी. तर पहिले छेडव मी शूट केलेले टाकत होती, आणि काही 2 आधी केलेले दवाखान्यात जाताना ते पण टाकले. म्हणलं चला आता आज तुम्हाला दाखवा. आणि कॅमेरा धरायला मस्त दीक्षा आहे, पण काही अशा गोष्टी दाखवायला मला आवडत नाही, आणि तुम्हाला पण बघायला आवडणार नाही. कारण गावाकडं कसं असतं, भरपूर राडा असतो. आणि आता आपल्याला हळूहळू बिझनेस चालू करायचा म्हणल्यावर आपली स्वच्छता तर पाहिजेलच. असं तशी स्वच्छता आपली कायमच असते. अचानक माणूस तरी आलं ना तरी पण असं राडा आवरायचा जमायचा नाही. म्हणजे राडा आवरायचा आहे, आणि पाहुणे यायच्या तीन असं तसं, म्हणजे असं नसून आली तर आली म्हणजे टेन्शनमध्ये माणसाने पडू नये. म्हणून म्हणलं चला आपला राडा आवरावा, जे कचरा आहे ते जाळून द्यावा, आणि हे मातीचा ढिगारा आहे ते पसरावा. कसं आहे माहिती आहे का, स्वच्छता लय महत्त्वाची आहे लेकरासाठी. आणि बानूची स्वच्छता तर किती असते हे तुम्हाला पहिल्यापासून माहितीच आहे की नाही. आणि जेवढं स्वच्छता तेवढं लेकरू टवटवीत राहतं. आणि काय सांगू अजून, तर ट्रॅक्टर आलता म्हणून मी स्टॉप केलता. तर पिरू ही लय लागले तर बरं का, याला पिरू तर लय म्हणजे लय लागले. आता तुम्हाला दिसते तर नाही दिसते तर मला माहीत नाही, पण मी दाखवते पिरू तुम्हाला. हा बाई दिसलं का पिरू, हा बघ लय म्हणजे लय पिरू लागलेत आहे. आणि बारकत झाड मी सारखी तोडते ना, लय उंच आपल्याला नाही घालवायचं. तर चला